श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला यशाची साथ मिळेल का? आर्थिक अडचणी कमी होतील की नवीन खर्च वाढतील? प्रेम आणि कुटुंबातील नाती अधिक मजबूत होतील का? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घडतील? करिअरमध्ये प्रगतीची नवी संधी मिळेल का? आर्थिक ताण कमी होईल की खर्च वाढतील? प्रेम आणि कुटुंबात आनंद टिकून राहील का? चला तर मग जाणून घेऊ वृश्चिक राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा वृश्चिक राशींसाठी आत्मविश्वास, मेहनत आणि अंतर्मनातील शक्ती जागवणारा ठरू शकतो. या काळात काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात, पण तुमची जिद्द आणि शांतपणे परिस्थिती हाताळण्याची क्षमता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक करतील. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. भावनिक गोष्टींमध्ये थोडा संयम ठेवणे आवश्यक राहील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हा आठवडा तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या क्षेत्रात हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. तुमच्या कल्पना आणि कामातील सातत्यामुळे नवीन संधी मिळू शकतात. काही व्यक्तींना बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. ऑफिसमध्ये काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येकाशी जपून वागणे आवश्यक राहील. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास यश नक्की मिळेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन व्यवहार आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टपणा ठेवणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सुधारणा घडवून आणणारा राहू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन उत्पन्नाचे मार्गही निर्माण होऊ शकतात. मात्र अचानक खर्च वाढू शकतात, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. घरातील एखाद्या मोठ्या गरजेसाठी खर्च करावा लागू शकतो. गुंतवणुकीसाठी वेळ मध्यम राहील. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवता येईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण काही प्रमाणात कमी झाल्याचे जाणवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा भावनिक आणि संवेदनशील राहू शकतो. जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. विवाहित व्यक्तींनी राग आणि संशय यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. छोट्या गोष्टीवरून गैरसमज वाढू शकतात. प्रेमाने आणि शांततेने संवाद साधल्यास वातावरण आनंदी राहील. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन व्यक्ती आकर्षित करू शकते. जुन्या आठवणी पुन्हा मनात येऊ शकतात. भावना व्यक्त करताना घाई करू नका. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही प्रमाणात चढ उताराचे राहू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील. तथापि प्रत्येक गोष्ट मनावर घेणे टाळा. स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य द्या. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी अधिक काळजी घेणे गरजेचे राहील. मानसिक ताण आणि जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकतो. झोप अपुरी राहिल्यास चिडचिड वाढू शकते. पोटाशी संबंधित त्रास, अंगदुखी किंवा डोकेदुखी जाणवण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाणी जास्त प्या. योग, ध्यान आणि सकारात्मक विचार मानसिक शांतता देतील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा राहील. अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होऊ शकते, त्यामुळे योग्य वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्ये शिकण्याची इच्छा वाढेल. काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी सकारात्मक संधी मिळू शकतात. उपाय. दररोज ओय नमः शिवाय या मंत्राचा जप करा. भगवान शिवाला जल अर्पण केल्यास मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण वृश्चिक राशींसाठी हा आठवडा अनेक अनुभव, नवीन संधी आणि काही महत्त्वाच्या शिकवणी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि अनेक ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक केले जाईल. कामाच्या क्षेत्रात मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. काही अडकलेली कामे मार्गी लागू शकतात, तर नवीन जबाबदाऱ्यांमुळे तुमची ओळख अधिक मजबूत होईल.
आर्थिक बाबतीत सावधपणे वागणे आवश्यक राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील, पण त्याचवेळी काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवता येईल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक राहू शकतो. प्रेम आणि कुटुंबामध्ये समजूतदारपणा ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. छोट्या गैरसमजांकडे दुर्लक्ष करून शांतपणे संवाद साधल्यास नाती अधिक मजबूत होतील. मित्र आणि कुटुंबियांचा पाठिंबा मानसिक आधार देईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार, नियमित विश्रांती आणि योग्य आहार तुम्हाला ऊर्जा देतील. हा आठवडा वृश्चिक राशींसाठी संयम, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जाण्याचा ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा मनाला समाधान देणारी घटना घडण्याची शक्यता आहे. एकूणच वृश्चिक राशींसाठी हा आठवडा मेहनत, संयम आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि काही जुने प्रश्न मार्गी लागू शकतात. नातेसंबंधांमध्ये शांतपणे संवाद साधणे आवश्यक राहील. आरोग्याकडे लक्ष देत सकारात्मक विचार ठेवले तर आठवड्याच्या शेवटी समाधान आणि आनंद अनुभवायला मिळेल. धन्यवाद.